नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उद्या निफ्टीची मंथली एक्सपायरी होणार आहे आणि त्या मंथली एक्सपायरीसाठी आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे किंवा काय प्रिपरेशन असलं पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याबरोबरच बँक निफ्टीच्या महत्त्वाचे लेवल काय निघून येत आहेत तेही बघूया. सध्या एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आत्ता कमी प्रीमियममध्ये मिळणारे फक्त निफ्टी आहे, तेही उद्याच्या दिवस, कारण का उद्या त्याची एक्सपायरी आहे. मग नेक्स्ट एक्सपायरी सगळ्यांचे सुरू झालेले आहेत. मग ते एक्झिट पोलला रिॲक्ट करणारं मिड कॅप असू द्यात, फिन निफ्टी तर ॲट द मनीच्या जवळ 200-250च्या आसपास ऑप्शन तुम्हाला मिळत आहे. ते बँक निफ्टीचे जर तुम्ही 50,000चं जरी ऑप्शन घ्यायला गेलं ना तरीही अगदी 400-500च्या आसपास तो तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे प्रीमियम, मोठ्या प्रीमियमला उद्यापासून तुम्हाला फेस करायचं आहे. उद्याचे दिवस फक्त निफ्टीमध्ये छोटे प्रीमियम तुम्हाला मिळू शकतात, पण ते त्याच्यानंतर ती जी सवलत असते ना ती राहणार नाही आपल्याला उद्यासाठी. मग महत्त्वाच्या लेवल पहा आज काय झालेलं आहे. आज एक चांगलं गॅपडाऊन झालं आणि त्या गॅपडाऊनला मार्केटने कधीही रिकवर करण्याचा प्रयत्नच केला नाही. एक फर्स्ट अटेम्प्ट झालेला होता, परंतु तो फेल झाला. आणि ही जी ग्रीन कॅन्डल दिसते किंवा या ज्या दोन ग्रीन कॅन्डल दिसतात 5-5 मिनिटाच्या, त्यावेळेस S&P जे आहे ना, सगळ्यांना माहीत असेल क्रेडिट रेटिंग एजन्सी, तर त्यांचा अनुमान काय होतं की आता आपल्याला थोडं पॉझिटिव्ह करणार आहे तीच रेटिंग कायम आहे, परंतु वाढवण्याचा त्यांचा विचार आहे. त्याचा हा परिणाम आपल्याला एक छोटासा पाहायला मिळाला. बरं, आजच्या फॉलचं अजून एक कारण आहे. तुम्ही गुगलवरती किंवा यूट्यूब किंवा तुम्ही जर ट्विटर वगैरे यूज करत असाल तर तिथे एक कीवर्ड सर्च करू शकता तुम्ही, जे एक्झिट पोल, फेक एक्झिट पोल आहेत किंवा त्यांचा जो स्क्रीनशॉट बाहेर आलेला आहे एक, त्याच्यामध्ये BJPला क्लिअर मेजॉरिटी मिळताना दिसत नाही आहे. त्याचाही इम्पॅक्ट काही प्रमाणात राहिलेला आहे. बाकी बरेचसे कारणं आहेत, त्याच्याकडे थोडं इग्नोर केलं तरीही चालेल. पण आता कशा पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करू शकतो पहा. एक चांगलं करेक्शन आपण मार्केटमध्ये पाहिलं आहे. म्हणजे अगदी 2300 पासून तर आत्ता आपण उभे आहोत 22,700, जवळजवळ 400 पॉईंटचं करेक्शन आपण चांगलं पाहिलेलं आहे. आत्ता लेवल किंवा जो डे ट्रेड आहे ना त्यावरती फोकस करण्यापेक्षा आत्ता कॅपिटल सेविंगवरती जास्त लक्ष द्या. पुढचे उद्याचा दिवस आणि शुक्रवार म्हणजे 2 दिवस जे आहेत ना ते थोडं तुम्ही पुढे काही होऊ शकतं या पद्धतीने स्ट्रॅटर्जी बनवून ट्रेड प्लॅन करा, किंवा तुमचे जे डिरेक्शन असेल, तुम्हाला जे वाटत असेल BJP किंवा काँग्रेस म्हणजे NDA किंवा इंडिया जे येतील ना त्या दृष्टीने प्लॅन करा. सध्या डे ट्रेडमध्ये एखाद दुसरा ट्रेड करून त्यामध्ये जो काही प्रॉफिट होतो ना तो घ्या, किंवा स्टॉप लॉस ट्रेल करत राहा. 2-3 ट्रेड जरी तुम्ही करत असाल तर त्या पद्धतीने प्लॅन करा. त्यामुळे मी सध्याला व्हिडिओमध्ये जास्त एक्सप्लेनेशनसुद्धा करत नाही की काय होते काय नाही. आता फक्त महत्त्वाच्या ज्या लेवल आहेत ना उद्यासाठी त्या मार्क करून ठेवा. त्या महत्त्वाच्या 2 लेवल असणार आहेत वरती, जिथून आपण फॉल पाहिलेला आहे. ती लेवल आहे 22, किंवा जो आपला महत्त्वाचा सपोर्ट होता ती आहे 22,785-790. आता जोपर्यंत याच्या वरती निघत नाही तोपर्यंत कॉलची पोझिशन आपण घेणार नाही. मग त्याच्यावरती तुम्ही जो काही 30-35 पॉईंटचा स्टॉप लॉस येणार आहे, स्टॉप लॉस थोडे मोठे येतात कारण का वाईल्ड स्विंग भेटत आहेत सध्याला, थोडा मोठा स्टॉप लॉस येईल. आणि मग 35-40 पॉईंटचा स्पॉटवरती तुम्ही स्टॉप लॉस घेऊन चला आणि 1:2, 1:3 हे टार्गेट तुम्ही ठेवू शकता. अगदीच पॉईंटमध्ये बोलायचं झालं तर 870, 865, 70 हे पहिलं टार्गेट असू शकतं आणि त्यानंतर 920, 950 हे दुसरं टार्गेट. जर त्याच्यावरती निघतो तर पुन्हा मग आपण 23,000, 2350, 2300च्या दिशेने जाणार आहोत. परंतु आपण विजिबल टार्गेट जे आहेत ना ते इथपर्यंतच घेऊन चालतो. आणि निफ्टीमध्ये एक्सपायरीला एक चांगली, मागचे 2 एक्सपायरीत चांगली मुवमेंट आलेली, कदाचित त्याच्या उलट या एक्सपायरीमध्ये पाहायला मिळू शकतं. आणि जे काय आहे ते मग आपल्याला सोमवार मंगळवारी मुवमेंट पाहायला मिळू शकतं. म्हणून थोडं सावध, कमी क्वांटिटीने ट्रेड करायचं. मी पुन्हा सांगते, वरती ही लेवल महत्त्वाची. मग ते गॅप अप असू द्यात, फ्लॅट असू द्यात, काही असू द्यात, सेम सिच्युएशन आपण फॉलो करणार. आणि डाऊन साईड महत्त्वाची आहे, ती लेवल आपण मार्क करूयात 22,650. ही राऊंड फिगर 660 येते ॲक्च्युली, पण 650 राऊंड फिगर जी लेवल आहे, 10-15 पॉईंटचा हा झोन घेऊन चालायचं. मग ते फ्लॅट असू देत किंवा गॅप डाऊन असू द्यात, जर याच्या खाली निघतोय ना तर विकनेस मार्केटमध्ये वाढणार आहे. आणि मग त्याचं जे टार्गेट जाते ना अगदी 22,400पर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतं. 22,400 डायरेक्ट येणार आहे का नाही, तर याच्या खाली जे तुमचं टार्गेट असणार आहे ते आहे 22,560, 22,480 आणि 22,400 इथपर्यंतचा प्रवास तुम्ही पाहू शकता. फक्त काय करायचं आहे, ज्या डिरेक्शनने मार्केट जाते त्या डिरेक्शनला फक्त आपला स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं आहे. सध्याला वेगळं काहीही ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. 650 म्हणजे जर मार्केट फ्लॅट ओपन होतं किंवा थोडंफार गॅपडाऊन होऊन 650ला एखादा डबल बॉटम असेल किंवा हॅमर असेल, अशा पद्धतीने कोणतीही कॅन्डल बनवते तर डेफिनेटली आपण बाईंग पोझिशनच क्रिएट करणार आहोत. किंवा अजून एक लक्षात ठेवा, 650 सांगितले म्हणजे सपोज आपण 650 आहे, फ्लॅट ओपन होऊन पहिलीच कॅन्डल अशी जाते आहे, मार्केट वरती येते, तर काय वाट पहा, याच्यावरती पुन्हा सस्टेन होण्याचे नवीन ट्रेड घेण्यासाठी, किंवा मार्केट काय करू शकतं, रिटेस्ट करून पुन्हा आहे ते कंटिन्यू करू शकतं. फक्त इथे थोडं सावध राहायचं आहे. सेम सिच्युएशन इथे सुद्धा असू शकते. गॅप अप ओपन होतं आहे, इथे मार्केट सस्टेन करून ब्रेकआउट देतं आहे, डेफिनेटली बाय करा. किंवा इथे जाऊन या पद्धतीने खाली येतं आहे, एक पुट घेऊ शकता. अगदी 810, 815 हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. जर 790च्या आसपास तुम्हाला एखादा ट्रेड मिळतो, बस एवढंच करायचं आहे, वेगळं काही करू नका. किंवा मध्ये एखादं सिच्युएशन बनते आहे तर ते ट्रेड सध्या तरी पुढचे 2 दिवस अवॉइड करायचे. मग 22 अगदी क्लिअर कट काय म्हणणं आपलं, 22,650च्या खाली पुट पोझिशन किंवा शॉर्ट पोझिशन जे तुम्ही फ्युचरमध्ये करत असाल, ऑप्शनमध्ये करत असाल, आणि 22,790
याच्यावरती आपण बाईंगची पोझिशन, म्हणजे जवळजवळ 150 पॉईंट आपण काही करणार नाही आहे. लक्षात येते, या 150 पॉईंटमध्ये आपण काही करणार नाही. आणि आजही तुम्ही पाहिलं असेल ऑप्शनमध्ये अगदी या ज्या शार्प कॅन्डल आले ना त्यामध्येच रिटर्न, बाकीच्या वेळेस काहीच होताना पाहायला मिळालेलं नाही. अगदी 20-25च्या आसपास असताना सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि पुढील काही दिवस तीच कायम राहण्याची शक्यता आहे. आता दुसरा जो इंडेक्स आहे बँक निफ्टी. आता बँक निफ्टीमध्ये खूप महाग प्रीमियम झालेले आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे. जर आजचं कामकाज तुम्ही पाहिलं, ही कॅन्डल पहिली एक मोठी कॅन्डल बनली, याला तुम्ही मार्क करून जर इथे कॉलची पोझिशन घेतली असेल, काहीही होताना पाहायला मिळत नाही. आणि जेव्हा हा लो ब्रेक झाला, मी मेसेजही केलेलं होतं आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती की हा लो ब्रेक झाला की कॉलच्या पोझिशनमधून एक्झिट करा आणि मग ज्यांना रिव्हर्स करायची पोझिशन ते करू शकता. अगदी इथे ज्यावेळेस ही लेवल ब्रेक झाली ना, तुम्ही ॲट द मनीचं जरी ऑप्शन घेतलं ना तरी दिवसभरामध्ये पहिलं एक फास्ट मुवमेंट आली, त्यानंतर मार्केट पूर्ण साईडवेज झालेलं आहे. म्हणजे अगदी 48,600चा पुट होता, 70 ते तो 180 गेला, परंतु एकदम फास्ट गेला आणि पुन्हा ज्या प्राईजला आहे त्याच प्राईजला दिवसभर राहिला आणि शेवटी ही जी मुवमेंट झाली त्यामध्ये पुन्हा एकदा दिवस गेला. म्हणजे 25च्या विक्सला सुद्धा जे कन्व्हर्जन अपेक्षित होतं ते काही होताना पाहायला मिळालेलं नाही आहे. याच कॉलमध्ये तुम्ही टेलिग्राम चॅनलला नसेल तर जाऊन जॉईन करा. 30चा ऑप्शन अगदी आपल्याला 85पर्यंत जाताना पाहायला मिळाला, परंतु ती मुवमेंट फास्ट होती. ज्यांना एक्झिट करता येतं किंवा फास्ट मुवमेंट घेता येतं त्यांच्यासाठीच हे मार्केट होतं. परंतु पुन्हा क्लोजिंगला मार्केट वरती आलेलं, जे शॉर्ट कवरिंग झालेलं, फायनल जरी 500च्या आसपास असेल, परंतु हे जे शॉर्ट कवरिंग थोडंफार पाहायला मिळालं आपल्याला. पण ओव्हरऑल काहीही बँक निफ्टीमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुवमेंट जी की इलेक्शनच्या अगोदरची एक्सपायरी होती त्यामध्ये पाहिलं, किंवा मंथली एक्सपायरी आहे त्यामध्ये पाहायला मिळालेलं नाही आहे. सकाळचा एक फॉल, त्यानंतर पूर्ण दिवसभर साईडवेज, छोटासा फॉल आणि पुन्हा त्याच साईडवेज मार्केटमध्ये पुन्हा एकदा मार्केट येऊन बंद झालेलं आहे. मग उद्या इथे कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो, अगदी सेम वे जे आपण निफ्टीमध्ये डिस्कस केले. जोपर्यंत खरं तर ही लेवल असायला पाहिजे, परंतु आपण थोडं लिबर्टी घेऊन काय करू शकतो, ही जी महत्त्वाची लेवल आहे 48,850-900, हा जो 50 पॉईंटचा झोन आहे याच्यावरती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत बाईंगची पोझिशन क्रिएट करायची नाही आहे. आणि जर तिथे बाईंग होते तर लक्षात घ्या, या पद्धतीने एक सर्कल कंप्लीट होऊ शकतं आणि याच्यावरती मग एक चांगली अपसाईड पाहायला मिळू शकते 900-920च्या. मग ती तुम्हाला घेऊन जाऊ शकते अगदी 49,500पर्यंत सुद्धा घेऊन जाणार आहे. म्हणजे इथून 1000 पॉईंटवरती आहेत, उद्या लगेच 1000 पॉईंट येतील याची शक्यता कमी आहे, पण तरीही याच्यावरती निघाल्याच्या नंतर मग 49,100 आहे, 49,250 आहे आणि 49,500 आहे. या टार्गेटसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. इथे एक चांगलं झोन क्रिएट होताना पाहायला मिळते आपल्याला. ॲटलिस्ट इथपर्यंत आपण जाऊ शकतो. तीही लेवल खूप दूर आहे, 49,300. एक चांगले रिटर्न मिळतील आपल्याला, कारण का प्रीमियम त्या पद्धतीने महाग आहे, विक्स महाग आहे, जास्त आहे, त्यामुळे तर त्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करायचं. आता डाऊन साईड कुठे आहे तर 48,400च्या खाली. लक्षात घ्या, ही महत्त्वाची लेवल आहे. मला अपेक्षा होती आज की ज्यावेळेस 48,600 ब्रेक होईल ना, किंवा 580 वगैरे ब्रेक होईल, 480 ब्रेक होईल ना, तर त्यावेळेस या फॉलनंतर इथपर्यंत येणं अपेक्षित होतं. आणि इथे जेव्हा मार्केट इथे सस्टेन करत होतं तर अपेक्षा होती की 48,250 आजच दिसायला पाहिजे, म्हणजे जे पूर्ण करेक्शन आपण घेऊन चाललो होतो ना ते पूर्ण होईल, पण ते झालेलं नाही. मग उद्यासाठी काय होऊ शकतं, फ्लॅट ओपन किंवा थोडंफार गॅप डाऊनने 48,400 पुन्हा एकदा जर ब्रेक झालं तर पहिलं टार्गेट हे 48,250, फायनल दुसरं टार्गेट 48,000 आणि फायनल हे 47,800पर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. मार्केट ज्या पद्धतीने उलटायला आहे तर दूर वाटत असेल तरी हे टार्गेट येऊ शकतात. फक्त काय होणार आहे, ते येताना फास्ट येऊ शकतात. म्हणजे या पद्धतीच्या कॅन्डल बनतील आणि पुन्हा त्याच इंटेन्सिटीने रिकव्हरी होऊ शकते. मग तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेल करणं आणि प्रॉफिट बुकिंगवरती लक्ष द्यावं लागणार आहे. पुन्हा मी ते सांगतो की क्वांटिटी कमी ठेवा पुढील 2 दिवस तरी. आता 3-4 तारखेला तर ज्यांना जे करायचे लोक ठरून आलेले आहेत 2-2, 3-3 महिन्या अगोदर की आम्हाला एवढे कॉल घ्यायचे, तेवढे पुट घ्यायचे, तर ते तिथे तुम्ही तेच करणार आहे. परंतु त्यासाठी तरी कॅपिटल सेव्ह करण्यासाठी म्हणून इथे कमी क्वांटिटी आणि स्टॉप लॉस ट्रेल याच्यावरती लक्ष द्या, तर आणि तरच तुमचं कॅपिटल सेव्ह होऊ शकतं. इथे सध्याला जे काही आपण म्हणतो ना की ऑपरेटर्स गेम आहे, की इलेक्शन नंतरच्या किंवा एक्झिट पोल नंतर आणि रिझल्टच्या दिवशीचं जे काही वातावरण असणार आहे किंवा जे काही मुवमेंट असणार आहे ना, त्याचा बेस सध्याला तयार होत आहे. आणि त्या बेसमध्ये तुम्ही तुमचे पैसे टाकून नका, हे मी पुन्हा सांगतोय. छोटे मोठे ट्रेड करा, छोटा मोठा प्रॉफिट घ्या, छोटा मोठा लॉस असेल काही हरकत नाही, एक्झिट करा, परंतु यामध्ये खूप मोठा प्रॉफिट करण्याच्या अपेक्षेने जाऊ नका मार्केट. कारण का अशी एक कॅन्डल आली ना, ही जी कॅन्डल आहे किंवा ही जी कॅन्डल आहे, तुम्ही इथून जो काही प्रॉफिट घेऊन आलेलं होतं ना, ही कॅन्डल तुमचा पूर्ण प्रॉफिट घालून टाकते, हे लक्षात घ्यायचं. आणि मग तुमचा स्टॉप लॉस येतो, तो ट्रेलिंग स्टॉप लॉस ज्याला आपण म्हणतो आणि आपण बाहेर करतो. त्यामुळे थोडं छोट्या प्रॉफिट आणि छोट्या लॉसवरती लक्ष केंद्रित करा. जरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून. तर त्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.